तर दुसरीकडे पुण्यामध्ये मनसे विद्यार्थी सेनेनं आंदोलन केलं। खबरदार, हिंदी भाषेची पुस्तकं छापली आणि वितरित केली तर खबरदार असं म्हणत मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून हे आंदोलन करण्यात आले। तर पुण्यात बालभारती इमारती समोर आंदोलन केलं जात आहे। बालभारती संचालक यांना मनवीसे तर्फे निवेदन देऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर पुस्तकांच्या गोडाऊनमध्ये हिंदी पुस्तक छापून आलेली ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती ही आहे। आणि याच ठिकाणी महाराष्ट्र विद्यार्थी सेना पुण्यात होऊन देणार नाही। हिंदी भाषेच्या या ज्या सक्तीला आहे त्या सक्तीला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विरोध आहे। सन्माननीय राज साहेबांनी आज जे पत्रकार परिषदेमध्ये मार्गदर्शन केलं, या ठिकाणी त्यांनी आवाहन केलंय की या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावं। त्यांच्या आदेशानुसार आम्ही आज बालभारतीकडे आलेलो आणि आज प्रशांत काय म्हणणार? सकाळी राज साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये शासनाने जे GR काढून महाराष्ट्राची दिशाभूल केलेली आहे, पहिलीपासून चौथीपर्यंत तृतीय भाषा म्हणून यांनी पुस्तकं छापून ठेवलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की ते चॉईस देणार आहे आम्ही, आणि हिंदी भाषा कोण घेणार आणि इतर भाषा कोण देणार त्यांना। यांनी जी दरवर्षीप्रमाणे छापे होती यांनी आधीपासून छापून ठेवलेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या बालभारतीतून एकही हिंदीचं पुस्तक महाराष्ट्रात वितरण होऊन देणार नाही। हा आमच्या राज साहेबांचा आदेश आहे, हा आमचा अमित साहेबांचा आदेश आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे या बालभारतीतून पहिली ते चौथीचं हिंदीचं पुस्तक जोपर्यंत शासनचा GR क्लिअर करत नाही तोपर्यंत एकही पुस्तक या गेट पासून बाहेर जाऊ देणार नाही म्हणजे नाही। अधिकाऱ्यांना आम्ही पत्र दिलेले, आता आम्ही त्यांना जाऊन पुन्हा एकदा निवेदन देतोय। यांना याआधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सन्माननीय राज साहेबांनी सूचित केलं होतं की अशा प्रकारे तुम्ही पुस्तक छपाई करू नका, परंतु हा GR तोंडी त्यांनी रद्द केल्याचं सांगून त्याच्या पडद्याआड पुस्तकांची छपाई चालूच होती। आज तुम्ही बघू शकता या प्रेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पुस्तकांची छपाई चालू आहे। शाळा सुरू झाल्या, शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते, बाजारात पुस्तकं विकायला आलीत आणि आज या सगळ्यांनी महाराष्ट्राची मराठी माणसाची दिशाभूल करून त्यांना धुळपेट करून या खोटारड्या सरकारांनी त्याच्यामध्ये आज परत एकदा GR लागू करून ही अप्रत्यक्षपणे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय की हिंदी सर्वसाधारणपणे अनिवार्य, तिसरी भाषा कशाला, त्रिसूत्री भाषा आम्हाला अवलंबून नाही, हे धोरण आम्हाला मान्य नाही, ही भाषा ठीक आहे। या मागणीसाठी आज आम्ही आलोय आणि आज आम्ही या ठिकाणी शेवटचा इशारा देतोय। आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या ठिकाणी छापा मारलाय। ही हिंदीची पुस्तकं आज आमच्याकडे आली आहेत, ही पुस्तकं छापणं बंद झालं पाहिजे बालभारतीने आणि ही पुस्तकं जर बाजारात आणली गेली तर ती बाजारात आम्ही विकून देणार नाही आणि त्याच्यानंतर आमचा संघर्ष काय असतो या सगळ्यांना कळेल। आम्ही संघर्षाला तयार आहोत। त्यांनी समंजसाची भूमिका हवी, मराठी माणसांचा त्यांनी त्यांच्या भावनेचा आदर राखावा आणि त्यांनी ही पुस्तकाची छपाई त्वरित बंद करावी, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा घुसून ही छपाई कशी होणार नाही याची काळजी घेऊ आणि एकही पुस्तक या बालभारतीच्या बाहेर जाऊन देणार नाही। अगदी बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर ही सगळी पुस्तकं जी आहेत ती आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते आपल्यासोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल? मनसे विद्यार्थी सेनेचे हे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसत आहेत आणि पुस्तकांवर शाई टाकतानाही दिसत आहेत, नेमकं काय सुरू आहे? आपल्याला माहिती आहे फरा की हिंदी भाषेच्या सक्तीनंतर राज ठाकरेंनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली आणि त्याच पत्रकार परिषदेत मुख्याध्यापकांना जे पत्र राज ठाकरे आज पाठवणार आहेत ते पत्र वाचून दाखवलं। त्यांनी सक्तीची ताकद सगळ्या शाळांना दिली होती की जर या उपर तुम्ही हिंदी सक्ती करणार असाल तर गाठ मनसेची आहे। आणि त्यानंतर पुण्यात जे बालभारतीचं मुख्य कार्यालय आहे, खरं तर याच बालभारतीच्या मुख्य कार्यालयामधून जी पुस्तकाची छपाई होते किंवा इथूनच राज्यभरातल्या सर्व शासकीय, निमशासकीय, सरकारी सगळ्या शाळांना बालभारतीची पुस्तकं जातात, त्याचं मुख्य कार्यालय पुण्यात आहे। त्याच मुख्य कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा मोर्चा येऊन धडकलेला आहे। हिंदीच्या पुस्तकांची छपाई झाल्याचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांनी केला। जोरदार घोषणाबाजी बालभारतीच्या कॅम्पसमध्ये यांनी केली आहे। जे हिंदी पुस्तक आहे बालभारतीचं ते हिंदी पुस्तक फाडत त्याला काळं फासत जो आहे तो निषेध करताना हे सगळे कार्यकर्ते दिसत आहेत। खरं तर जो छपाई कारखाना आहे तिथं आम्हाला जाऊ द्या, आम्हाला निवेदन द्यायचंय, जर छपाई करत असाल तर ती छपाई तात्काळ थांबवा, कारण जर तुम्ही एकदा छपाई केली तर ते पुस्तक तुम्ही महाराष्ट्रभर राज्यभर वितरित कराल आणि हिंदी मागच्या दारानं तुम्ही कंपल्सरी कराल असा आरोप या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थ्यांकडून जो आहे तो केला गेला होता आणि आंदोलनाचा इशारा या सगळ्या विद्यार्थ्यांनी जो आहे तो आज दिला होता। बालभारतीचे जे बरोबर आहे अभिजित, याविषयीची अपडेट आपण घेत राहूयात। आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागणार आहे, कारण मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाल्याचं दिसतंय।
तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिलाय. हिंदीची सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही असं ते म्हणाले. त्यामुळे शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा आणि हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिला. सरकारनं हा निर्णय असाच ठेवला तर मनसे तीव्र आंदोलन करणार असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही असा टोलाही त्यांनी लगावला. दुसरीकडे हिंदी भाषेची सक्ती ही महाराष्ट्रातच का, गुजरात आणि इतर राज्यांमध्ये का नाही असा सवाल त्यांनी विचारला. तर हिंदी लादण्यामागे काय राजकारण आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कोणत्या दबावाखाली सरकार घरंगळत जात आहे असा थेट सवालही त्यांनी विचारलेला आहे. तर दुसरीकडे हे धोरण महाराष्ट्रामध्ये का लादलं जात आहे आणि अशा पद्धतीनं हिंदी भाषा लादली तर उद्या मराठी भाषा संपून जाईल अशी भीतीही राज ठाकरेंनी बोलून दाखवली. त्यामुळं हा प्रकार आजच ठेचायला हवा आणि शाळांमध्ये हिंदी कसं शिकवतात तेच बघतो असा थेट अल्टिमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिला. हिंदी भाषा देखील एक उत्तम सुंदर भाषा आहे, परंतु ती त्या एका राज्याची भाषा आहे, ती काही राष्ट्रीय भाषा नव्हे. तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता, आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती. जे आतापर्यंत शैक्षणिक धोरण होतं की 6वी पासूनचं तुम्हाला ऑप्शनल तुम्हाला भाषा कुठची घ्यायची असेल ते, आणि उद्या तुम्ही कॉलेजमध्ये पण असतात ऑप्शनल भाषा असते, फ्रेंच असते, जर्मन असते. त्याला जी पाहिजे ती भाषा तो घेईल आणि आयुष्यात पुढे जाईल. तुम्ही हे का लादतात आणि कशासाठी लादतात, ह्याच्या मागचं काय कारण आहे? आज जर समजा हा विषय लादला गेला तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, भविष्यातल्या पुढच्या नजीकच्या काळामध्ये मराठीचं अस्तित्वच हे महाराष्ट्रात ठेवणार नाही. मराठी साहित्य संपवून टाकतील, मराठी सगळ्याच गोष्टी संपवून टाकतील आणि केंद्र सरकारच्या वरवंट्याखाली अख्खा महाराष्ट्र भरडला जाईल. आणि म्हणून माझी महाराष्ट्रातल्या सर्व तमाम नागरिकांना माझी विनंती आहे की याला तुम्ही जेवढा विरोध करता येईल तेवढा केला पाहिजे. प्रत्येक शाळांनी या गोष्टींना विरोध केला पाहिजे आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही बघू. पण हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होऊ दिली जाणार नाही. गुजरातमध्ये केंद्रामध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा बसलेले असताना गुजरातमध्ये जर हिंदीची सक्ती नाहीये, आंध्र प्रदेशमध्ये नाहीये, तामिळनाडूमध्ये नाहीये, केरळमध्ये नाहीये, कर्नाटकामध्ये नाहीये, बऱ्याचशा ठिकाणी नाहीये, मग हे धोरण महाराष्ट्रावरती का लादलं जाते, कशासाठी लादलं जाते? तुम्ही मराठी आहात म्हणजे कोण आहात? तर मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून ना. ती भाषा जर समजा मेली तर काय होणार आहे? मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं राजकारण व्यतिरिक्त आपण सगळ्यांनी एकत्र नीट गोष्टींचा विचार केला पाहिजे. उद्या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदी यायला सुरुवात होणार, कळलं का? आणि मग एकदा ते घुसलं नंतर नाही काढता येणार तुम्हाला. या आजच ठेचायला पाहिजे. तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी भाष्य केलं. आपण तिसऱ्या भाषेसाठी हिंदीची अनिवार्यता काढून कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय दिलेला आहे आणि सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकणं अनिवार्य केलंय. म्हणजेच हिंदीला पर्याय आहे, मात्र मराठीला पर्याय नाहीये, मराठी अनिवार्य आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. तर राज ठाकरेंनाही या संदर्भात सरकारचं म्हणणं समजावलं असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. दरम्यान आपण सगळेजण इंग्रजी भाषेचा पुरस्कार करतो, पण भारतीय भाषांचा तिरस्कार केला जातो, हे योग्य नाही असंही फडणवीस म्हणाले. कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे. कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल. त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल. त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे. मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाहीये.
आपण तुम्ही जर तोच GR बघितला असेल तर त्यात सांगितलं आहे कुठल्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल, ते मराठीला पर्याय नाहीये, हिंदीला मात्र पर्याय दिलेले आहेत. कुठलीही भारतीय भाषा ज्याला जी शिकायची ती शिकता येईल.